गुड मॉर्निंग अँड वेलकम टू डॉक्टर 360. अँड आज आपण बघू शकता मी फुल रेडी आहे आणि ही अजून तयार व्हायची बाकी आहे पहिल्यांदा. आणि हॅपी बर्थडे पनू. खूप खूप आभार. आता बर्थडे आहे तर आज लेट तयार होणं असं काही गरजेचं नाही आहे आणि माझा बर्थडे आहे म्हणून ही आयुष्यात पहिल्यांदा रेडी झाली असं पण काही गरजेचं नव्हतं. तरी पण प्रेक्षकांना आज नवीन काहीतरी बघायला मिळेल. माझ्या ठिकाणी तू तयार झालेली आहे आणि मी ते डिकोड केलं की पाहिलेलं असेल. तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. अजून एकदा बघू शकता हिने तयारी लवकर केली पण चहा प्यायला टाईम लागूनच राहिला. आता आपण आहे मारुती मंदिर चौकात. सकाळी 6 वाजता निघालेलो होतो. जसं आपलं रात्री ठरलं होतं काल रात्री 6 वाजता निघालो आणि आता किती वाजले 8:30 पावणे 9 वाजले. आता आपण मारुती मंदिर चौकात आहोत. आम्ही 6 वाजतापासून मारुती मंदिर चौकात चक्कर मारत राहिलो आणि मग आम्ही फायनली आता 9 वाजता निघू. 3 तास लेट. लोकेशन आम्ही आताच नाही एक्सपोज करणार कारण की मग आम्ही अजून जाऊ कुठे आम्ही सांगू तिथे पोहोचूनच सांगणार आहे. सरप्राईज. तर आता आपण पालीला पोचलो आहोत. 10 मिनिट अजून. पोचलेलो आहे. कुठे? अरे हा, बघू शकता काजू. म्हणजे मला सगळ्यात पहिले दिसलेलं हे होतं झेब्रा. बरोबर काजू दिसलं. हे असे असतात काजू. विदर्भाच्या लोकांनी बघून घ्या. फायनली आपण पोचलेलो आहे. नानीज धाम मठ येते. हे पालीच्या पुढे आहे. बाकीची इन्फो ह्याच देते आणि ती रूट यांनीच सांगितलेला आहे. मी फक्त गुगल मॅप्सला फॉलो करत होतो. मला नाही. तर मंडळी तुम्ही बघू शकता हे सगळं अरेंजमेंट फक्त आणि फक्त प्रणालीच्या बड्डेसाठी केलेलं आहे. तिला ते सगळं सरप्राईज होतं, तिला माहीत नव्हतं. आणि मेन म्हणजे आम्ही एक हत्ती पण एक एलिफंट पण बोलवलेले आहोत. आता प्रोग्राम असा आहे की एलिफंट हिला असं उचलणार आणि ही असं वरती जाऊन सबस्क्राईब म्हणणार. सगळ्यांना आता भूक लागली आहे. सो सगळे म्हणत आहेत की फर्स्ट आपण पोटपूजा करूया. सो आधी पोटोबा नंतर विठोबा. मेदूवडा हे महत्वाचं आहे. शांततेत उभं आहे आणि आपण बघू शकता जेवायची वाट बघताना लोक असे रांगेत असे तडफडत आहे. एकदम खायसाठी एक्साइटेड आहे. असं छान असं तोंड. ऊन खूप जास्त लागत आहे तरी उन्हाच कमी आहे. हे सगळ्यात वरती पार्किंगच्या तिथे येऊनचं दृश्य. या बाजूनी धर्मशाळा आहे आणि या बाजूनी मंदिर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 3 मंदिर आहेत. देवाच्या कृपेने परत देवाने एप्रिलचा माहोल तयार केलेला आहे. ऊन बघू शकता सुरू झालेली आहे. तरीही थोडासा थंडावा असल्यामुळे बरं वाटत आहे.
ऑडिटोरियम असं बघत 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 किती मोठं चालवत रेड का फोटो काढायला नंतर या बोलले ना ती. मी आताच मंदिरात जाऊन आलो आणि खुशखबरी ही की मंदिर गजानन महाराजांचं होतं. पण आज कार्यक्रम सुरू असल्यामुळे अंदर ना फोटो काढू दिले ना व्हिडिओ काढू दिले. तर परत एकदा तुम्ही या, तुम्ही बघा, आपण पण परत येऊ. हां, पावसाळ्यात येऊ. आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे. परत एकदा सकाळी जरा वातावरण बरं होतं, आता टाईट झालेलं आहे परत. अजून इथे 3 मंदिरातून अजून 2 बाकी आहेत. आता चढताना खरंच अवघड जाते रे, उतरताना आपण उगाच वरती गेलो पुन्हा खाली आलो. आता डायरेक्ट गाडी घेऊन